हा पहिला गुहा. त्याच्या आतमध्ये गणेशाचं. ओ भाई 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 आतमध्ये वटवाघूळ आहेत. नको जायला. हो, आतमध्ये पण आवाज येतोय. आतमध्ये पण हेच असतील, वटवाघूळ असतील. जायला नको जास्त आतमध्ये. पण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी आहे यश सावंत आणि आज आम्ही आलो आहोत लोणावळ्यापासून साधारण 20 किलोमीटरवर असलेला एका भन्नाट किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे कोरीगड. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, वर्षा ऋतूत धुक्याची चादर ओढलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि हा आहे ट्रेकचा स्टार्ट पॉईंट. ठीक आहे, खाली रोडच आहे. इथून शहापूर पेठ हा बस स्टॉप आहे. आम्ही ॲक्च्युली लोणावळा स्टेशनवरून लोणावळा बस स्टॉपपर्यंत गेलो आणि लोणावळा बस स्टॉपवरून आम्ही भांबर्डे गावाला जाणारी बस पकडली आणि ती वाया जाते शहापूर पेठवरून. आणि आम्ही इथे शहापूर पेठच्या बस स्टॉपवरती उतरलो आणि तिथूनच हा रस्ता जातो कोरीगडावरती. चला जाऊया पुढे. तर मित्रांनो, हा जो कोरीगड आहे ना, हा एवढा डिफिकल्ट ट्रेक नाही आहे. ठीक आहे, बिगिनरसाठी सर्वात परफेक्ट आहे. इझी आहे एकदम, हार्ड नाही आहे एवढा. ठीक आहे, या ट्रेकमध्ये तुम्हाला फक्त असे प्लेन वाट दिसणार. तुम्हाला हे प्लेन वाट फॉलो करायचं आहे. पुढे जाऊन पायऱ्या येतील, पायऱ्या चढायच्या आणि थेट ते पायऱ्या तुम्हाला गडाच्या एकदम उंचीवरती घेऊन जाणार. वाट्यावरून चालता चालता आपल्याला इथूनच मस्त गडाची तटबंदी पण दिसते. एकदम भक्कम तटबंदी आहे. आणि आवड पण पाहिजे. आवड आहे. गाडी इथंच होती, गाडी इथंच लावतात आणि इथून चालतात. हा, मी मॅप मी काढलेलं ना, बरोबर आलेलो, पण ते इथं वॉचमन. तर मित्रांनो, जो आपला ट्रेक स्टार्ट होतो तो या पॉईंटपासून स्टार्ट होतो. इथे बोर्ड आहे कोराईगड किल्ला. ॲक्च्युली कोराई देवीवरती या गड किल्ल्याचं नाव पडलं आहे, कोरीगड. आणि इथून हे पायऱ्या चालल्यात. आपल्याला इथूनच आता वर जायचं आहे गडाच्या. आणि इथूनच आपल्याला गडाची पुन्हा तटबंदी पण दिसते, एकदम भक्कम तटबंदी. तिथून चला मग पुढे. तर मित्रांनो, हे असे पायऱ्या आहेत. ठीक आहे, एकदम सिंपल आणि सोपे पायऱ्या आहे. मस्त. हे पहा, थेट गडाच्या वर पायऱ्या आपल्याला घेऊन जातात.
हे इथे गुफा टाईप आहे बरोबर. आवाज पुन्हा एको होतोय जबरदस्त. इथे कॅम्पिंग करायला पण ठीक आहे, स्टेसाठी कोण येत असेल इथे. आणि बाजूलाच मंदिर पण आहे. तर मित्रांनो, फक्त पायऱ्या जरी असल्या ना तरी पण एवढे बिगिनरसाठी स्पेशली सोपं नाही जाणार आहे. बिकॉज पायऱ्यामुळेच खूप दम लागतो. काय निकेश भाई? हो, दम लागला. सोपं होतं म्हणजे असं काय नाही, नॉर्मल पायऱ्या आहेत. पण पायऱ्या चढणं जरा. हो, पायऱ्या चढता चढता दम लागला ज़बरदस्त. दिस इज द बिगिनिंग गाइस. चलो फिर आगे. टाकी आहे का इथे? पाणी टाकाय. अच्छा. पाणी पियायचं आहे? ट्रॅकिंगमध्ये येताना सर्वात भारी म्हणजे काय, इथे जे लोक भेटतात. आता आम्ही कोरीगडला आलो आहे, लोणावळा जवळ असलेला किल्ला आहे. आणि इथे बऱ्याचपैकी खूप अशा जागेतून आलेले माणसं आहेत जे ट्रेकवरती येतात. या आम्हाला एक ग्रुप भेटला, पोरं होती, ते पुण्यावरून आलेले. व्ह्यू काय भारी आहे. हा गड हिंदू साम्राज्याचा भाग आहे. शत्रू इथं आलेलाच नाही तर त्याला माहितच नाही की दरवाजा होत आहे. त्यावेळेला काय ड्रोन. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे गणेश दरवाजाच्या इथे. ठीक आहे, जो मुख्य दरवाजा आहे या गड किल्ल्याचा. ठीक आहे, आणि इथे पूर्ण एकदम परफेक्ट स्ट्रक्चर केलेलं पूर्ण काम दिसून येतं आहे. ही आहे गडाची पूर्ण तटबंदी, एकदम प्रॉपर तटबंदी. तर मित्रांनो, ही आहे कोरीगडाची भक्कम तटबंदी. एकदम प्रॉपर आहे, स्ट्रक्चर पुन्हा प्रॉपर आहे इथलं. आणि इथूनच आपल्याला मस्त व्ह्यू दिसतो, पुन्हा सह्याद्री दिसून येते इथे आपल्याला, एकदम भारी. ही तटबंदी एवढीच नाही आहे तर या गडाला पूर्णपैकी पसरलेली आहे, तिथपर्यंत आहे. जिथपर्यंत आपल्या गडाची नजर जाईल ना तिथपर्यंत ही तटबंदी आहे. एकदम मस्त आहे. इथे पण एक कोरलेलं काम आहे. त्यांनी न बनवलेल्या गोष्टी लगेच कळतात आणि आपल्या बनवलेल्या गोष्टी लगेच कळतात. इथे एक आपल्याला असं ड्रेनेज टाईपचं सिस्टम दिसतंय. फक्त ही युद्धातून मराठ्यांचं. तर मित्रांनो, आता आम्ही गडाच्या पठारावर आलो आहे. जसं मी म्हटलं होतं, हा गड किल्ला खूप सोपा आहे. ठीक आहे, एवढा काय ट्रेक नव्हता याच्यामध्ये. हा कोरीगडचा जो पठार आहे इतका मोठा आहे ना, खूप मोठा आहे. जितकी लांब नजर जाईल तिथपर्यंत बांधलेली ही गडाची तटबंदी. इथे पण काम चालू आहे आता सध्या. किती म्हणजे किती मोठी तटबंदी आहे या गडाची. आणि पठार पण किती मोठा आहे, पुन्हा प्लेन आहे इथून. ह्याच्यानी हे कळतं की हा गडकिल्ला जिंकणं किती अवघड असेल त्या काळी. आणि हा जो वरतून व्ह्यू दिसतोय कमाल आहे एकदम. पूर्ण प्लेन आहे, पूर्ण ओपन एरिया आहे गडाच्या वरती. तटबंदी मला तर वाटतं ही सर्वात मोठी तटबंदी
येस. मी आत्तापर्यंत जेवढे ट्रेक केले किंवा किल्ले पण असे बघितलेत, या किल्ल्याची जी तटबंदी आहे भाई एक्स्ट्रीम आहे पूर्ण. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे पण गड किल्ले केलेत ना, त्या किल्ल्याला कसं असायचं की तटबंदी काही भागाला असायची है ना, आणि काही भाग पूर्ण हे असायचं, ओपन असायचं. होऊ शकतं की त्या तटबंदीवरती तोफा वगैरे दागले असतील आणि त्यामुळे उद्ध्वस्त पण झाले असतील आणि त्या गड किल्ल्यांचे. येस, बट या किल्ल्याची जी तटबंदी आहे ती पूर्णपैकी प्रॉपर आहे. ओके, एकही जागा ओपन नाही आहे गड किल्ल्याच्या सगळ्या एजेसला. सही. तर मित्रांनो, या तटबंदीची ना अजून एक खास गोष्ट सांगतो तुम्हाला. एवढी मोठी पसरलेली तटबंदी आहे आणि प्रत्येक जागोजागी ना असे भुयार टाईप दिसतात ते छोटे. हे बघा हे, आणि इथून तुम्ही शत्रूला बघू. येस शत्रूंना बघू शकतो किंवा खाली नजर ठेवू शकतो. एका जागी नाही आहे, प्रत्येक जागी आहे. आणि मध्ये असं थोडीशी जागा पण आहे साईडला. हे कदाचित हे आत्ताचं काम असेल पूर्ण, राईट. But- म्हणजे मध्ये पण हे दगड खूप मोठे आहेत. पण हे रिअल मध्ये तसंच होतं. येस, इथे मध्ये स्पेस पण आहे बऱ्यापैकी त्या साईडला. इथे तोफा वगैरे ठेवायला त्या काळी बनवलं असेल. हा बघा मित्रांनो, हा आहे पुन्हा कम्प्लीट व्ह्यू इथला. ही तटबंदी अशी पुन्हा खालून होऊन परत वरती जाते. आणि इथे आहे ही लक्ष्मी तोफ, जी या कोरीगडावरती खूप प्रसिद्ध आहे. माहिती? खूप मोठा पठार आहे इथे. ही जी पूर्ण तटबंदी आहे ना, या तटबंदीला बघून मनामध्ये एक विचार येतो, ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र. एक नवीन नाव, बिकॉज खूप मोठी आहे यार तटबंदी. म्हणजे जसं चायनामध्ये कसं ग्रेट वॉल ऑफ चायना किती मोठा वॉल येतो, तसं ही पण जी काय वॉल आहे, ठीक आहे, ही पण खूप मोठी आहे. पूर्ण गडाला कवर केलेलं आहे. तिथे पण एक मंदिर आहे, आपण जाऊया तिथे पण. मस्त वाटतंय, वारा पण सुटतो एकदम भारीवाला. मंदिराकडे जाणारा हा असा रस्ता आहे, एकदम भारी वाटतंय. असं म्हणजे लडाखमध्ये आल्यासारखं वाटतंय, त्या टाईपची फिलिंग येते एकदम. मग हा जो मंदिर आहे, आम्ही आता ज्या मंदिरात आलो आहे, हे कोराई देवी मंदिर आहे. आणि या कोराई देवी च्या नावानेच या गडाचं नाव कोराईगड असं पडलं आहे. बघा, कोराई देवी मंदिर. आणि तिथूनच तटबंदी आपण फॉलो करत गेलो ना, त्या साईडला एक चोर दरवाजा पण आहे. सावकाश यायचं आहे. तर मित्रांनो, तिथे वरती होतं कोराई देवीचं मंदिर आणि तिथे एक साईनबोर्ड होता की या साईडला चोर दरवाजा आहे आणि हा तो चोर दरवाजा आहे. ठीक आहे, इथली जी वाट आहे ना सध्या प्रॉपर नाही आहे, मी दाखवतो तो तुम्हाला. पण त्या काळी याचा उपयोग बऱ्यापैकी झाला असेल. ही ती चोर दरवाजाची वाट खाली कुठेतरी जात आहे. आम्ही आता कोराई माता देवी या मंदिराच्या आतमध्ये आलो आहे.
आम्ही इथे थोडंसं रेस्ट करू. ठीक आहे, काहीतरी खाऊन घेऊ आपण इथे. मिळालेल्या माहितीप्रमाणे ही मुंबादेवीची मोठी बहीण आहे. मुंबादेवीची मोठी बहीण कोराई देवी. आणि यावेळी पण आम्ही एकदम लाईट आणलं आहे. जसं खजूर आहे, निकेशनी पुरणपोळी, ठीक आहे, अनारस आणले आणि ड्रॅगन फ्रूट आणले कापून. म्हणजे पुढे अजून आहे, आम्ही अर्धाच आत्तापर्यंत किल्ला एक्सप्लोअर केला आहे. पुढे अजून खूप आहे, तो पण करायचा एक्सप्लोअर. जाऊन बघायचं तिथे पण. यासाठी आम्हाला एनर्जी लागणार. तर मित्रांनो, आमचं खाऊन झालं आहे. आम्ही त्या मंदिरामध्ये बसलो होतो मस्त एकदम आतमध्ये. आणि आता आमचा फक्त तेवढा एक पोर्शन राहिला आहे. तिथे पण 2 मंदिर दिसत आहे, तिथे पण जाऊन येऊ, तिथे पण एक्सप्लोअर करू. एंडला एक बुरुज टाईप आहे, तिथे भगवा झेंडा आहे, तिथे पण जाऊन येऊ. इथे पण एक तोप आहे, लेट्स सी, बघूया या तोप पण. तटबंदी बघा मित्रांनो, जिथपर्यंत नजर जाते. एव्हरी एज ऑफ दिस फोर्ट इज हॅव्हिंग दिस वॉल. दॅट्स वाय मी तर या वॉलला एक नाव पण एक मनामध्ये येतं, ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र. तर मित्रांनो, इथे ना असं छोटंसं एक पाण्याचा डबका आहे आणि इथून असं दिसून येतं की पूर्ण हे जे काम केलं ना, यानी असं कळतं की पावसामध्ये पाणी भरून ही जागा पुन्हा भरत असेल पाणीने. ठीक आहे, आता आम्ही कसं स्टार्टला आलो एकदम जूनच्या. अजून 2-3 महिने गेले, ऑगस्ट सप्टेंबर, त्या टायमाला हे पूर्ण तलावासारखं भरत असेल. मस्त वाटत असेल एकदम. आता तर फक्त तेवढाच एक पाणीचा डबका आहे आणि त्यावेळी मस्त गार पण वाटेल, इथे थंड वाटेल मस्त. इथे एक मस्त अशी गुहा आहे आतमध्ये. एका गुहामध्ये तर टाकी दिसते आतमध्ये, खाली जाऊन बघूया. हा पहिला गुहा. याच्या आतमध्ये गणेशाचं. ओ भाई 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 आतमध्ये वटवाघूळ आहेत. नको जायला. मला असं वाटतं इथे पण 2 गुहा आहेत. कदाचित ह्याच्या आत पण वटवाघूळ असावे. ठीक आहे, मग जरा लांबूनच शूट केलेलं बरं. हो बघा, खूप आतमध्ये पण जबरदस्त आहे. आणि एक इथे पण एक गुहा आहे मध्ये. हो, इथे पण वटवाघूळ आहेत आतमध्ये, जायला नको. हो, आतमध्ये पण आवाज येतोय. आतमध्ये पण हेच असतील, वटवाघूळ असतील. जायला नको जास्त आतमध्ये, बट मस्त आहे. हो, तर मित्रांनो, इथे अजून एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, शंकरांचं मंदिर. आणि या मंदिराच्या साईडलाच 4 तोफा पण ठेवल्यात. नंदी महाराज विराजमान आहेत मंदिराच्या समोर. मस्त एकदम. तर मित्रांनो, आपण एकदम टोकावरती आलो आहे गड किल्ल्याच्या. ठीक आहे, या स्पॉटचं नाव आहे झेंडा बुरुज. तुम्हाला दिसणार नाही, ते या साईडून आहे तो बोर्ड. ठीक आहे, आणि फायनली आपण गडाच्या एकदम एंडवर आलो आहे. वेगळीच फील येते इथे, भारी वाटतंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. हम वो सिपाही
ही जो है सदा ही रूप शिवा का धारे जय हो। मी कोरीगड बरंच स्पॉट आम्ही एक्सप्लोअर केला इथे. आम्ही कोराई माताच्या मंदिरामध्ये गेलो, तलाव बघितला, लक्ष्मी तोफ बघितली आणि इथे आम्ही एंडपर्यंत पण आलो. झेंडा बुर्ज ऑलमोस्ट आम्ही सगळं केलं आहे या गडाचं. आता आम्ही आपला परतीचा प्रवास स्टार्ट करू बिकॉज 3 वाजता इथून बस निघणार आहे लोणावळासाठी आणि परत मग आम्हाला लोणावळ्यावरून ठाण्यासाठी ट्रेन पकडायची आहे. आणि आता वाजलेत 1 वाजायला आलेत. आम्हाला ऑलमोस्ट 40 मिनटं लागतील खाली उतरायला. 40 मिनटं खाली उतरायला आणि खाली आम्ही काहीतरी एक हॉटेल पण आहे तिथे जरासं काहीतरी खाऊन घेऊ, असं राईस असू किंवा काहीतरी. आणि मग तिथून मग आम्ही जाऊ पेठ शहापूर बस स्टॉपवरती आणि तिथून मग 3 वाजताची बस पकडून लोणावळा स्टेशन. आणि इथेच आता आम्ही हा व्हिडिओ एंड करतो आहे. अशाच तुम्हाला अजून गडकिल्ले पाहायचे असतील माझ्या व्हिडिओजमध्ये. आमची चेकलिस्ट खूप मोठी आहे. पुढचा गड पण आम्ही एक एक्सप्लोअर करू. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा. टिल देन गुड बाय. जय शिवराय.